मैपतने त्याला गुरु बनवण्यासाठी एका महाराजांना घरी बोलवलेले असते आणि त्याला सर्व आता त्याचे पाप धुवून काढायचे असतात। तर मैपत गुरुजींना म्हणतो, गुरुजी मला सर्व माझे पाप धुवून काढायचे आहेत। मला माझ्या सर्व चुका आता त्या पुण्यामध्ये कमवायच्या आहेत। त्यासाठी मला जे जे करावं लागेल ते मी करेल। फक्त मला तुम्ही मार्गदर्शन द्या आणि चांगल्या वाटेवर चालण्याची संधी द्या। मला मार्ग दाखवा। असं म्हणून मैपत चक्क आता गुरुजींचे पाय धुत असतो आणि ते सर्व त्याच्या हाताखालचे गुंड सचिन पाहून खूप थक्क होतात। सचिन विचार करतो, हा मैपत काय डोक्यावर पडला आहे का? मी ह्याच्या उगीच नादाला लागलो आहे, याचं काही खरं दिसत नाही असं म्हणून तो स्वतःलाच बोलत असतो आणि मैपतच्या अशा फालतू वागण्याचा त्याला भयंकर राग येत असतो। तर इकडे मैपत गुरुजींचे पाय धुत असताना गुरुजी मैपतला वरतून जोरदार लाथ घालतात आणि दूर ढकलून देतात। ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो। तर सचिन विचार करतो, आता तरी मैपत त्याचा राग त्याला अनावर होणारच नाही। तो त्या गुरुजींवरती भडकणार, कारण कोण कुणाची लाथ सहन करणार आहे। जुना मैपत आता परत येणार आहे असा म्हणून तो खूप खुश होत असतो। तर मैपत उलट गुरुजींचे हात जोडून माफी मागतो, गुरुजी असं का वागलात माझ्यासोबत? माझं काही चुकलं का? माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा, मी ते दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करेल। पण माझ्या हातून चूक घडली असेल तर मला माफ करा। तर गुरुजी मैपतचे वागणे पाहतात। मैपतचे ते वागणं पाहून गुरुजींना पण धक्का बसतो। गुरुजी मैपतला म्हणतात, तू माझा आजपासून खरा शिष्य आहेस, कारण मी तुझी परीक्षा घेत होतो बाळा। मी तुला मुद्दामून मारली होती, तुझं काही एक चुकलेलं नाही। जो व्यक्ती डोक्यावर बर्फ तोंडावर बोट, जो व्यक्ती रागावर नियंत्रण करतो ना, तो जगावर नियंत्रण करतो, तो खूप पुढे निघून जातो। मी तुझी परीक्षा घेत होतो, तू तुझ्या रागावर नियंत्रण करण्याचं शिकलेला आहेस, तू खूप पुढे जाणार आहेस। फक्त मी जो मार्ग दाखवतो त्या मार्गावर तू चाल, तुझं सर्व काही भलं होईल। तू आज माझा शिष्य नाहीस, तर तू एकनिष्ठ आणि सर्वात प्रिय शिष्य असणार आहे। तुला मी माझ्या हृदयात ठेवणार आहे। असं बोलताच सर्व गुंड मैपतची जय असं म्हणत असतात। मैपतचा खूप जय जयकार करतात। तर गुरुजीने खऱ्या अर्थाने मैपतला खरा शिष्य मानलेले असते आणि आता त्याला योग्य मार्गदर्शन सांगून, मी तुला मार्गदर्शन करणार आणि तू तुझ्या शिष्यांना घडवायचं, तू तुझे शिष्य बनवायचे असं ते गुरुजी मैपतला सांगतात। आता मैपतने खूप चांगला मार्ग निवडलेला असतो, सर्व गुंडागिर्दी सोडून दिलेली असते आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा तो चांगले काम करणार असतो, चांगले प्रयत्न करणार असतो। तर इकडे सचिन सर्व दृश्य पाहून विचार करतो, हा मैपत खरंच डोक्यावर पडलेला आहे, याचं काही खरं दिसत नाही। आता मलाच काहीतरी करावे लागेल। मी उगीच याच्या नादी लागलो, उद्या मी याच्या नादी लागण्यापेक्षा उद्याच्या मी केसची तयारी करतो। आणि सचिन मात्र त्याचे काही डोळे उघडण्यास तयार नसतो। असा सिरियलच्या सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।